नमस्कार, आपण पाहताय वॉइस ऑफ इंडिया न्यूज आणि आपण आहात माझ्यासोबत मी आहे सलीम सलीम. पाहूया मुंबईतील काही महत्त्वाच्या घडामोडी. एससी उपवर्गीकरण विरोधात 15 जिल्ह्यांमध्ये मोर्चे. निर्णय न झाल्यास महाराष्ट्र बंदचा इशारा. संघर्ष समिती 21 जुलैपासून जालना नाशिकपर्यंत आंदोलनाचा सपाटा. एससी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीचा इशारा. नमस्कार, मी निशात, व्हॉइस ऑफ इंडियामध्ये आपले स्वागत. एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा आंदोलनाचे वारे वाहू लागले आहेत. आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती महाराष्ट्रने आज मुंबईत प्रेस नोट जारी करत राज्यभरात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. समितीच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षी 30 जून 2025 रोजी मुंबईत झालेल्या महामोर्चानंतर आणि विधानसभेत एससी आमदारांच्या निवेदनानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते. मात्र आज तागायत सरकारने ठोस भूमिका न घेतल्याने राज्यात संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणूनच समितीने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील जवळपास 15 जिल्ह्यांमध्ये जिल्हावार भव्य मोर्चे काढण्यात येणार आहेत. त्यात 21 जुलै जालना, 27 जुलै सोलापूर, 28 जुलै धाराशिव, 29 जुलै बुलढाणा, 8 ऑगस्ट पुणे, 9 ऑगस्ट नांदेड, 10 ऑगस्ट परळी, 11 ऑगस्ट अंबेजोगाई आणि 22 ऑगस्टला नाशिकचा समावेश आहे. याशिवाय राज्यभरात एससी आरक्षण संवाद परिषदाही घेतल्या जाणार आहेत. समितीनं सरकारला थेट इशारा दिला आहे. जर एससी उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द झाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि त्याची सुरुवात महाराष्ट्र बंदने होईल. तसेच आरक्षण धोरण आणि पदोन्नती न राबवता सरकारने नसती उठाठेव करू नये अशी मागणीही करण्यात आली आहे. सरकार या मागणीवर काय निर्णय घेते याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.